बजेटमध्ये बळीराजासाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. सरकारने काजू आणि कोकोला जागतिक प्रीमियम ब्रँड बनवण्यासाठी खास कार्यक्रम जाहीर केलाय. इतकंच नाही तर आता चंदनाच्या लागवडीसाठी सरकार कायदेशीर आणि तांत्रिक मदत देणार आहे. नारळ उत्पादक 3 कोटी शेतकरी आहेत आणि यांच्यासाठी नारळ संशोधन केंद्र स्थापन होणार आहे. तसंच ईशान्य भारतात बदाम, अक्रोड आणि शेंगदाण्याचं उत्पादन वाढवण्यासाठी विशेष मदत दिली जाणार आहे. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायासाठीचं अनुदान आता वाढवलं जाणार आहे. दुग्ध व्यवसाय अधिक मजबूत करण्यासोबतच देशात 500 एकात्मिक मत्स्य केंद्र उभारली जाणार आहेत. विशेष म्हणजे मत्स्य व्यवसायात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांसाठीचं बहुभाषिक AI टूल तयार करण्यात येणार आहे, जे तुम्हाला तुमच्याच भाषेत हवामानापासून पिकांच्या रोगांपर्यंत सगळी माहिती देईल. सोबतच भारत विस्तार योजनेअंतर्गत तज्ज्ञांचा सल्ला थेट आता तुमच्या बांधावर पोहोचणार आहे. थोडक्यात काय तर आयात कमी करून देशाला अन्न प्रक्रियेत आत्मनिर्भर बनवणं आणि सागरी किनारपट्टीपासून ईशान्येपर्यंतच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हा या बजेटचा मुख्य उद्देश आहे. तुम्हाला काय वाटतंय की चंदनाची लागवड किंवा मत्स्य व्यवसायातून शेतकऱ्यांचे दिवस बदलतील का? कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.